लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. पण आज आपण कडक उन्हात न सुकवता अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे चटपटीत आंबट गोड तिखट कैरीचे गूळ लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्याबरोबर नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाहता येईल. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची कैरीचे आंबट गोड तिखट असे लोणचे. तर इथे बघू शकता, ही जी कैरी आहे ना, तर मी ती 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घातली होती. त्यानंतर स्वच्छ कोरडी अशी करून घेतलेली आहे. सुरीसुद्धा अगदी कोरडी अशी वापरायची आहे. कैरी आपल्याला कच्ची घ्यायची आहे, अगदी पिकलेली वगैरे अशी वापरायची नाही. तर कडक कैरी अशी आपल्याला इथे वापरायची आहे लोणचं बनवण्यासाठी, म्हणजे लोणचं हे वर्षभर टिकलं जातं. तर अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडी करू शकता. जर तुम्हाला मोठ्या आवडत असतील तर मोठ्या, छोट्या आवडत असतील तर छोट्या, अशा आकारामध्ये मी इथे कट करून घेत आहे. तर मीडियम साईजचे मी इथे फोडी ठेवलेल्या आहेत, म्हणजे ते जसं जसं मुरतात फोडी तर तशा तशा त्या कमी कमी होत जातात. तर सर्व अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कैरी कट करून झालेली आहे आणि याला आता हळद आणि मीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं त्याला छान असं लागलं जाईल. तर त्यामुळे आपल्याला, आणि इथे तुम्ही बघू शकता हे जो चमचा आहे ना, तर तो सुद्धा अगदी कोरडा असा मी इथे वापरलेला आहे. पाण्याचा अंश राहता कामा नये, तर म्हणून आपलं लोणचं हे खराब देखील होऊ शकतं. तर म्हणूनच आपल्याला इथे कोरडं असं सगळं वापरायचं आहे. तर आपलं हे ओतून झालेलं आहे. हाताच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं कैऱ्याच्या फोडींना हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं त्याला लागल्या जाईल. आपल्या फोडी ह्या रेडी आहेत. आता आपण या झाकण ठेवून ना साधारण रात्रीपर्यंत हे ठेवणार आहोत. रात्रभर याचं पाणी म्हणजे गाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीवरती, आणि रात्रभर आपल्याला या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत फॅनखाली. उन्हात वगैरे जायची सुद्धा गरज नाही. तर एवढं असं पाणी याला सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे गाळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या फोडी आहेत व्यवस्थित अशा निथळून घेऊन ताटावरती आपल्याला या सुकवून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुती कापडावर देखील या सुकवून घेऊ शकता. रात्रभर या कैऱ्यांना फॅनखाली ठेवलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने या सुकलेल्या आहेत. आता आपल्याला याला ना व्यवस्थित असं मसाला लावून घ्यायचा आहे. तर मसाले अगोदरच आपण काढून घेतलेले आहेत. इथे मसाले तुम्ही बघू शकता. कलोंजी आहे, हिंग, मीठ, हळद, मेथीदाणे, काळी मिरी, लवंग, मिरची पावडर, बडीशेप, मोहरीची डाळ, गूळ आणि तेल. आपल्याला अगोदर ही जी मोहरीची डाळ आहे तर ती आपल्याला गरम करून घ्यायची आहे, आणि अगदीच आपल्याला खूप अशी भाजत बसायची नाही. हलकीशी आपल्याला गरम होईल ना इतपतच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही काढून घेतलेली आहे. बडीशेपसुद्धा सेम याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. हलकीशी गरम झाली की तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये काळी मिरी आणि लवंग हे सुद्धा एकत्र असं भाजून घ्यायचं आहे. फक्त गरम करूनच घ्या, जास्त भाजायची सुद्धा गरज नाही. याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मेथीदाणे सुद्धा हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. आणि जे इतर साहित्य आहे ते आपण असंच घालणार आहोत. फक्त मीठ आता आपल्याला हलकं असं गरम करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड झालं ना तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. गॅस बंद केला आहे आणि हे मीठ आहे ना तर हलकं असं गरम करून घ्यायचं आहे. कढई आपली गरम आहे म्हणून आपलं हे मीठसुद्धा गरम होऊन जाईल. मीठ आपलं गरम झालेलं आहे. आता हे जे तेल आहे ते आपल्याला धूर निघेपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे.
आणि व्यवस्थित यामधून धूर आला पाहिजे, तेव्हाच हे तेल आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरचं भांडं अगदी कोरडं असं वापरायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे. आता ही जी बाटली आहे त्याला आपण धुरी देऊन घेणार आहोत. हिंग घालायचं आहे गरम तव्यावरती आणि ही जी बाटली आहे याला आपण धुरी देऊन घेणार आहोत. हे जे झाकण आहे तर त्याला देखील धुरी देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं लोणचं हे वर्षभर टिकायला मदत होते. ही आपली दुसरी टीप आहे. इथे बघू शकता झाकणाला सुद्धा धुरी देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी धुरी देऊन झाली की बॉटल आपली ही साईडला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर हे जे लोणच्याच्या फोडी आहेत, कैरीच्या फोडी, तर त्या आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हे जे मसाले आहेत तर ते आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता हे मिश्रण मिक्सरला ओबडधोबड असं फिरवून घेतलेलं आहे आणि हा जो तयार मसाला आहे ना तर तो आपल्याला या फोडींवरती थोडा थोडा करत असा पसरवून टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता सर्व असा मसाला आपण यावरती घालून घेतलेला आहे आणि ही जी गरम मोहरीची डाळ आहे ना ते व्यवस्थित अशी थंड झालेली आहे, ती सुद्धा ओतून घ्यायची आहे. आता सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे, तेव्हाच आपल्याला हे करायला घ्यायचं आहे. हिंग घालून घ्यायचं आहे, कलोंजी घालायची आहे, सगळीकडे थोडी थोडी करत अशी आपल्याला ही घालून घ्यायची आहे. हे जे मीठ आहे भाजून घेतलेलं ते सुद्धा थंड झालेलं आहे. हळद दोन्ही एकत्र करून आपल्याला हे सोडून द्यायचं आहे यावरती आणि आता आपल्याला हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे, या फोडींना व्यवस्थित असं ते लागलं गेलं पाहिजे. मिरची पावडर देखील यामध्ये ओतून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणे मिरची पावडरचा वापर इथे करू शकता. जर तुम्हाला अगदी तिखट पाहिजे असेल तर थोडी मिरची पावडर तुम्ही इथे वाढवू शकता. मी फक्त 3च चमचे याला मिरची पावडर वापरत आहे. गूळ घालणार आहे, तर हा गूळ ना किसून घेतलेला आहे, अगदी बारीकसर असा गूळ आहे, तर तो सुद्धा आपल्याला ओतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गूळ देखील मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे, व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ घातल्यामुळं ना याला पाणी सुटतं. तुम्ही बघू शकता मस्त हे ओलसर असं मिश्रण दिसत आहे. आता तेल देखील आपलं थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे. हे तेल आपण यामध्ये ओतून घेणार आहोत आणि चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जी धुरी दिलेली आपली बॉटल होती तर त्या जारमध्ये आपल्याला ना हे लोणचं आता भरून घ्यायचं आहे. हा जो जार आहे ना अगदी कोरडा असा वापरायचा आहे तुम्हाला. व्यवस्थित मी उन्हात देखील याला वाळवून घेतलेलं आहे, त्यानंतर धुरी देखील देऊन घेतली आहे, म्हणजे लोणचं आपलं अजिबातच खराब वगैरे होणार नाही. चमचा देखील तुम्ही जेव्हा सकाळी उठून हे मिक्स कराल ना, साधारण 5 ते 6 दिवस लागतात हे मुरण्यासाठी. आहा वा, तुम्ही हे लोणचं बघू शकता. आपल्या लोणच्याला किती सुंदर आणि चटपटीत असं आपलं हे चमचमीत असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. दिसतंय की नाही? अगदी मस्त, बघितल्या क्षणी खावंसं वाटतं, इतकं भारी असं हे लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लोणचं बनवून बघा आणि मला कॉमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. अशा पद्धतीने मी हे लोणचं बनवून घेतलेलं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने लोणचं आपलं बनवून झालेलं आहे. ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.